लाडकी बहीण योजना आणि सर्वांना माहिती आहे की KYC दुरुस्तीची जी काही मुदत आहे तर ती संपलेली आहे. 30 एप्रिल शेवटची तारीख होती. आता वेबसाईटवर जर गेला तर त्या लिंकवर जर क्लिक केलं तर पुढे मात्र तुम्हाला परत होम पेजलाच यायचं सांगताय. म्हणजे सध्या वेबसाईटवर KYC दुरुस्ती प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे. आता KYC दुरुस्ती प्रक्रिया आपल्याला कोणत्याही पद्धतीने करता येणार नाही. पण या KYC दुरुस्ती प्रक्रियेच्या नंतर आता एक गोष्ट क्लिअर झाली आहे की नेमक्या पात्र लाभार्थी म्हणजे किती लाभार्थ्यांना हप्ता मिळणार इथून पुढे आणि किती लाभार्थ्यांना मिळणार नाही याचं गणित थोडंसं त्याचा अंदाजा यायला आता थोडी मदत होत आहे. कारण की आता KYC दुरुस्तीची प्रक्रिया संपलेली आहे आणि शेवटच्या महिन्यामध्ये जे काही आता वेगवेगळ्या माध्यमांमधून म्हणजे खास करून प्रतिष्ठित वर्तमानपत्रामध्ये पण ती अपडेट आलेली आहे आणि त्यांच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जवळपास या महिन्यामध्ये 18 लाख 18 लाख मागच्या महिन्यामध्ये लाडक्या बहिणींनी KYC दुरुस्ती केली. मग आता विचार करा 18 लाख छोटा नंबर नाही, खूप मोठा नंबर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर का KYC दुरुस्ती जर का या मागच्या महिन्यामध्ये जर केली असेल तर त्या लाडक्या बहिणींचा फायदा होईल. पण अशा प्रचंड लाडक्या बहिणी आहेत त्यांना KYC करताच आलेली नाही. शेवटपर्यंत त्यांच्या मोबाईलवर जेव्हा त्या KYC करायला जायच्या किंवा वेगवेगळ्या सेवा केंद्रामधून KYC करायला जायच्या तेव्हा त्यांना तुमचा नंबर पात्र यादीमध्ये नाही अशा प्रकारचा मेसेज शेवटपर्यंत आला. त्यांना KYC करताच आली नाही. काही लाडक्या बहिणींना तर ऑप्शनच दिला नाही. ज्या लाडक्या बहिणी एकल आहेत म्हणजे परित्यक्ता लाडक्या बहिणी त्यांना शेवटपर्यंत पण ऑप्शन मिळाला नाही, KYC करता आली नाही. पात्र असून पण त्या लाडक्या बहिणी बिचाऱ्या या योजनेपासून दूर गेल्या तर त्याची दखल घ्यायला पाहिजे आणि त्यांना ऑप्शन निर्माण करून द्यायला पाहिजे. त्यांना KYCची एक संधी द्यायला पाहिजे. KYC दुरुस्ती झाली, आता संपूर्ण मुदत संपलेली आहे. पण किती लाभार्थ्यांना लाभ जे आहे इथून पुढे आता चालू राहणार आहे तर आकडा जो आहे बघा जो अपेक्षित होता जे पूर्वी सांगितलं चाललं होतं की जवळपास एक 70-75 लाख लाभार्थी अपात्र होणार वगैरे वगैरे, तर एवढं होणार नाही. आता ऑलरेडी किती आकडा पुढे येतो आहे. तत्पूर्वी एक गोष्ट आपण समजून घ्या. आज 2 तारीख होती, आज शनिवार होता. फक्त एक GR आलेला आहे पण तोही लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात नाही. म्हणजे आज वेगवेगळ्या विभागाचे GR पण कमी आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पण आपल्या या योजनेच्या संदर्भात GR आलेला नाही. त्यामुळे वितरण पण झालं नाही. उद्या आहे रविवार, उद्याही कोणत्याही प्रकारचं वितरण वगैरे होणार नाही आणि GR तर येणारच नाही कारण रविवार आहे उद्याचा. पण आता एक गोष्ट इथे समजून घ्यायला पाहिजे. 30 एप्रिलला जर KYC दुरुस्ती प्रक्रिया संपली असेल मग आता कोणत्या कारणासाठी जे आहे हप्ता विलंब होतो आहे आता हे विचार करण्याच्या पलीकडे चालल्या आहेत गोष्टी. त्यामुळे जोपर्यंत वितरण होत नाही तोपर्यंत आपण हा मुद्दा लावून ठेवणार आहोत की लवकर वितरण करा. आणि बघा बऱ्याचशा लाभार्थ्यांना वाटतं सर होईल वितरण होईल म्हणून नेमकं वितरण कधी होणार कारण याही महिन्याचा 1 आठवडा आता जाईन. बघा मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं व्हायला तर मग 30च तारखेला गरज होती खरं तर 30 एप्रिललाच व्हायला पाहिजे पण झालं नाही. दुर्दैवाने झालं नाही. पुढे जात आहे. आता उद्या तर होणार नाही मग आता 4 तारीख परत बरोबर. तर असं करून हा हप्ता तर आता बरोबर जे आहे सर्वांना कळालं की आता बरोबर हा हप्ता एक म्हणजे त्याला आपण काय म्हणूयात म्हणजे वितरण बरोबर ह्या हप्त्यामध्ये लोटण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता असं का केलं जात आहे. GR का लवकर येत नाही. काय GR काढण्यासाठी खूपच काय अशी नियमावली वगैरे खूपच काय अडचणी येतात असं काय नसतं पण तरी देखील काढल्या जात नाही. असो लवकर GR येईन अशी अपेक्षा करूयात. किती लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. KYC दुरुस्ती प्रक्रिया शेवटची तारीख 30 एप्रिल संपलेली आहे. तर बघा जे काही आकडे पुढे येत आहेत सध्या याला ऑफिशियली सरकारकडून अशी माहिती आलेली नाही. म्हणजे राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे ह्या तर काही योजनेच्या संदर्भात सध्या काही अपडेट देत नाहीत. पण तरी देखील ताईने आतापर्यंत जशा प्रकारे सकारात्मक भूमिका मांडलेली आहे तशी एकदा अपडेट द्यायला पाहिजे. लाभार्थ्यांचा लाभ कधी मिळणार आहे. मार्चचा हप्ता, एप्रिलचा हप्ता, एवढे हप्ते का पेंडिंग पडले त्याची अपडेट द्यायला पाहिजे. KYC नंतरची स्थिती बघा. जवळपास असं सांगितलं जात आहे की 54 लाख लाभार्थी जे आहेत अपात्र होण्याची शक्यता आहे कारण यांनी KYC केलीच नाही. यांनी जे आहे KYC केलीच नाही शेवटपर्यंत. आता याच्यामध्ये प्रचंड वेगवेगळे कारण असतील बरं का. त्याच्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे KYC करण्याची संधीच न मिळणे हे कारण असेल. त्याच्यामधलं दुसरं कारण परित्यक्ता लाडक्या बहिणींना ऑप्शनच नव्हता. कसं करणार त्या KYC. मग का नाही नंबर वाढणार लक्ष द्यायला का तुमच्या. त्यामुळे हा नंबर परित्यक्ता लाडक्या बहिणीला द्या बरं संधी. ज्या परित्यक्ता आहेत तर त्या लाडक्या बहिणीला संधी द्या. हा नंबर आणखी कमी होणार. ज्या लाडक्या बहिणीने KYC केलीच नाही
तर त्यांना दुरुस्ती करताच येणार नाही. त्या लाडक्या बहिणींना संधी द्या, हा नंबर आणखी कमी होईल. कारण ज्यांना संधी मिळाली नाही, आता काही लाडक्या बहिणी असं पण म्हणतील लाभार्थी की सर त्यांना तर संधी दिली होती ना, त्यांनीच केली नाही. वेगवेगळे कारणं असतात. आपल्याला आपण जे जसं समजतो तसं नसतं. काही लाडक्या बहिणी आता बघा ना, शेवटच्या महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली. तसेच बऱ्याचशा लाडक्या बहिणींना OTP आला नाही. प्रचंड कारणं आहेत, प्रचंड वेगवेगळे कारणं आहेत. त्यामुळे पात्र असून पण लाभ आलेला नाही काही लाभार्थ्यांना. आणि आता असं सांगितलं चाललं आहे की म्हणजे पुढे जे अपडेट येत आहे तर त्याच्यामध्ये 1,89,00,000 एवढे लाभार्थ्यांची संख्या आता इथून पुढे राहणार आहे. पण आता बघा, ज्या लाडक्या बहिणींना ऑप्शन आला नव्हता, ज्या लाडक्या बहिणींनी KYC दुरुस्ती त्यांची करता नाही आली, त्यांना काही वेगवेगळ्या कारणामुळे, तर शेवटी त्यांना या लाभापासून जे आता दुरावणं लागणार आहे किंवा ते दूर जाणार आहेत, त्यांना हा लाभ मिळणार नाही. पण आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं त्या GR मध्ये सांगितलं होतं तसं एकदा पोर्टल परत एकदा जूनमध्ये चालू व्हायला पाहिजे. आणि त्या पोर्टलच्याद्वारे परित्यक्ता लाडक्या बहिणींना आणि ज्यांनी KYC केलीच नाही म्हणजे नवीन KYC अशा लाडक्या बहिणींना संधी मिळायला पाहिजे. कारण की त्यांना त्यांचा जो हक्काचा लाभ आहे तर तो चालू राहायला पाहिजे. आणि त्या संदर्भात आपण परत आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तो मुद्दा मांडणार आहोत. आणि राहिला मुद्दा वितरणाच्या संदर्भात, GRच्या संदर्भात, तर लवकरच तो सकारात्मक निर्णय होईल. त्यामुळे काही जास्त चिंता करू नका. लवकरच ती अपडेट आपल्याला मिळेल. तुर्तास तरी बघा, हा जो आकडा आहे म्हणजे 54 लाख वगैरे, तर याला अजूनही सरकारकडनं दुजोरा मिळालेला नाही. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, काही अडचण असेल तर कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.